प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात का? असं वाटते की तुम्ही बरे नाही आहात. तुम्ही कुठल्या तरी प्रकारे प्रभावित झाला आहात. तुमच्या हृदयात वेदना आणि जखमा आहेत. म्हणूनच प्रभूने मला तुमच्यासाठी योग्य असा एक शब्द बोलायला सांगितला आहे. तुमच्या हृदयात एक जखम आहे. तुम्ही त्रास सहन करत आहात. तुम्ही या ठिकाणी पाहिलं का? इंग्लंडमधील शहरे खूपच सुंदर असतात. तिथे खूप गर्दी आणि इमारती असतात. जर आपण त्या शहरांबाहेर गेलो तर आणखी सुंदर ठिकाणं आहेत. तिथे ग्रामीण भाग आहे. शहरांच्या सीमेवर असलेली गावे. तुम्ही हे पाहिलं का? या गावात डोंगराळ प्रदेश आहेत. इथे भरपूर गवत आणि शेतं आहेत. हे खूपच समृद्ध आहे. तुम्ही इथे मेंढ्यांचे कळप चरताना पाहत आहात. आपण इथे मोठ्या गोठ्यांमध्ये अनेक मेंढ्या, गायी आणि घोडे पाहू शकतो. हे पाहायला खूपच सुंदर आहे. ही शहराची सीमेवरची ठिकाणं आहेत. हे ग्रामीण भाग आहे. तुम्ही विचारत आहात, ठीक आहे, आज प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश देतात? यशाया 51:12 मध्ये प्रभू असे म्हणतो, तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे. तुझ्या मनात काही वेदना आहे. एक दुःख आहे जे तू कुणाशीही शेअर करू शकत नाहीस. कदाचित तुला दिलासादायक शब्द ऐकायची आस असेल. प्रभू म्हणतात, मी, अगदी मीच तो आहे जो तुला दिलासा देतो. म्हणजेच तुझ्या मनातील वेदना मला माहिती आहे. मला माहित आहे की तू त्रस्त आहेस. मला माहित आहे की तुझे हृदय दिलासासाठी तळमळत आहे. मला माहित आहे की तू कुणाकडून तरी दिलासादायक शब्द ऐकण्यासाठी वाट पाहत आहेस, तळमळत आहेस. माणूस नाहीत, मीच प्रभू आहे जो तुला दिलासा देतो. प्रभू येशू ख्रिस्त आज तुझ्याशी बोलत आहे. येशू या जगात असताना पेनाईन नावाच्या एका गावात गेले. तेथे गेले असता एका विधवेचा मुलगा मरण पावला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मिरवणूक निघाली होती. येशू आपल्या शिष्यांसह त्या गावात प्रवेशले. खूप लोक बाहेर आले. संपूर्ण गाव बाहेर आले होते. का? कारण ती आधीच विधवा होती. ती एक अशी बाई होती जिने आपला पती गमावला होता. तिचा एक मुलगा होता. तोही आता मरण पावला होता. तिच्या आयुष्यात आता काय उरलंय? विचार करा. तिचा पती मरण पावला होता. तिचा एकुलता एक मुलगा जो तिचा आधार होता तोही गेला. मग मी या जगात का जगावं? माझ्यासाठी कोण आहे? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उठले असतील. एक जखमी हृदय. काही लोकांनी तिची दया केली असती. म्हणाले असते, अरे बिचारी, पती गमावली, आता मुलगाही गमावली. काही जण म्हणाले असते, तिने कोणतं पाप केलं असेल? तिने पती आणि मुलगा दोघेही गमावले. अशा प्रकारे बोलणारे लोक असतात. आपल्या गावात आणि शहरात आजही असे लोक असतात. काही घडलं की लोक असे आणि तसे बोलतात. तिनेही अशी वाक्य ऐकली असतील. अशीच वाक्यम तुमच्या विरुद्धही बोलली गेली असतील. तुम्ही चांगलं करत असाल तर बघा, ती किती छान करत आहे असं म्हणतील. हे तिच्या कौशल्यामुळे आहे. दुसरीकडे ते म्हणतील, बघा तिचं आयुष्य कसं आहे. तिने कोणाला फसवून आयुष्यात वर आली असेल. असेही लोक असतात जे असं बोलतात. तुमच्याबद्दल असे बोलणाऱ्या लोकांची वाक्यम ऐकली की तुमचं मन दुखावत नाही का? खूप त्रास होत नाही का? त्या विधवेचं मनही असंच जखमी झालं होतं. ती रडत चालत होती. तिच्या मागे बरेच लोक येत होते, पण कुणी तिला धीर द्यायला गेलं नाही. का रडतेस? घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासाठी आहोत ना. असा विचार करू नकोस, माझा मुलगा गेला, आता माझ्यासाठी कोण आहे? आम्ही सगळे तुझ्यासाठी आहोत. हे सांगायला कुणीच नव्हतं. आपण सुखात असलो की सगळे आपल्या सोबत असतात. पण आपण संकटात पडलो की लोक पाहत नाहीत, तोंड वळवतात. ही जगाची खरी स्थिती आहे. त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी जमली होती, कारण गावकरी उपस्थित राहायलाच हवे म्हणून.
पर कोणीही पुढे येऊन तिला धीर दिला नाही. येशूने तिचे अश्रू पाहिले तेव्हा तो तिच्याजवळ गेला. जेव्हा त्याने शववाहिकेला स्पर्श केला तेव्हा सगळे थांबले. कुणीतरी आला आहे. तो एखाद्या संदेशासारखा दिसतोय. येशू थेट त्या विधवेच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाई, रडू नकोस. त्याने आधी दिलासा देणारे शब्द बोलले, रडू नकोस. तुझे रडणे मला सहन होत नाही. रडू नकोस. त्याने आधी दिलासा देणारे शब्द बोलले. ती विचार करत असावी, या गावातल्या कुणीही मला दिलासा देणारे एकही शब्द सांगितले नाही. कोणीतरी येत आहे आणि माझ्याशी बोलत आहे. तो एखाद्या संदेशासारखा दिसतोय. तो देवासारखा आला आहे. ती अश्रूंनी डोळे भरून येशूकडे पाहत असावी. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील. येशूने तिच्या तुटलेल्या आणि जखमी मनाकडे पाहिलं. फक्त शब्दांनी तिला दिलासा मिळणार नव्हता. तिला चमत्काराची गरज होती. प्रभू येशूने त्या मुलाला जिवंत उठवले. तो म्हणाला, तरुणा, उठ. त्याने आपले प्राण परत मिळवले आणि उठून बसला. त्या आईची भावना किती मोठी झाली असेल. तिचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले असेल. तेव्हाच तिच्या मनात खरा दिलासा आला असेल. येशू तिचे अश्रू पुसण्यासाठी आणि तिला दिलासा देण्यासाठी आला. येशू आज तुझ्याशी बोलत आहे, तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुझ्या जखमी मनाला दिलासा देण्यासाठी. प्रभू जाणतो की फक्त शब्दांनी तुला दिलासा मिळणार नाही. तुला चमत्काराची गरज आहे. ज्या गोष्टीत तू त्रस्त झाला आहेस त्यात तुला चमत्काराची गरज आहे. येशू आज तुझ्या घरी, आयुष्यात, ऑफिसमध्ये, सेवेत आणि व्यवसायात तो चमत्कार करेल. कशामुळे तू त्रस्त झाला आहेस? तुला दिलासा मिळावा म्हणून काय घडायला हवे? आज त्या गोष्टीत येशू चमत्कार करतोय हे तू पाहशील. यावर विश्वास ठेव. ज्याने अश्रू ढाळणाऱ्या विधवेवर चमत्कार करून तिला आनंद दिला तो प्रभू. तो आज तुझ्यासाठी चमत्कार करेल. मला यावर विश्वास आहे. म्हणूनच तो या वचनाद्वारे तुझ्याशी बोलतोय. तो म्हणतो, मीच तुला दिलासा देणारा आहे. प्रभू, या मुलीच्या मनाला जखम झाली आहे. ते रडत आहेत. त्यांच्या मनात अश्रू येत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. त्यांच्या जखमी मनाला दिलासा मिळावा. ज्या गोष्टीमुळे त्यांना दुःख होत आहे त्यात आज तू चमत्कार कर, जेणेकरून तूच दिलासा देणारा देव आहेस हे सर्वांना कळो. आता ते कर. येशूच्या नावाने चमत्कार घडू दे. दिलाशाचा आनंद मिळू दे. येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.